बातमी आपल्या हक्काची। सध्याच्या काळामध्ये कामगार संघटित होणं काळाची गरज आहे। शासनाच्या कामगारांसाठी असणाऱ्या विविध योजना आणि या तळागाळात पोहोचल्या पाहिजेत। असंघटित कामगारांचे प्रश्न शासन दरबारी सुटले पाहिजेत, यासाठी आम्ही कार्यरत राहू। असंघटित कामगारांच्या अडचणी आणि प्रश्न सोडवण्यासाठी महायुतीचं सरकार कटिबद्ध असल्याचं प्रतिपादन आमदार शहाजीबापू पाटील यांनी व्यक्त केलं आहे। नॅशनल दलित मूवमेंट फॉर जस्टिस यांच्या वतीनं आमदार शहाजीबापू पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली असंघटित नोंदणीकृत कामगारांना गृहोपयोगी भांडी संचाचं वाटप करण्यात आले। यावेळी कामगारांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते। याप्रसंगी आमदार शहाजीबापू पाटील, युवासेना तालुका प्रमुख दीपक उर्फ गुंडादादा खटकाळे, शिवसेना शहर संघटक आनंद माने, नॅशनल दलित मूवमेंट फॉर जस्टिसचे जिल्हाध्यक्ष पंकज काटे, युवासेना शहर प्रमुख समीर पाटील, शिवसेना शहर प्रमुख ज्ञानेश्वर तेली यांच्यासह बांधकाम क्षेत्रात कामगार महिला उपस्थित होत्या। असंघटित कामगारांच्या मेळाव्यात मार्गदर्शन करताना आमदार शहाजीबापू पाटील म्हणाले की तळागाळात असणारा प्रत्येक क्षेत्रातील कामगार हा संघटित झाला पाहिजे। त्यांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळाला पाहिजे। त्यांचे विविध प्रश्न समजावून घेऊन ते शासन दरबारी मांडण्यासाठी कटिबद्ध असल्याचं आमदार शहाजीबापू पाटील यांनी सांगितलंय। नॅशनल दलित मूवमेंट फॉर जस्टिस यांच्या वतीनं घरोघर काम करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या कामगारांच्या संसाराला हातभार लावण्यासाठी आमदार शहाजीबापू पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली या असंघटित नोंदणीकृत कामगारांना संसारोपयोगी साहित्य वाटप करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला असल्याचं नॅशनल दलित मूवमेंट फॉर जस्टिसचे जिल्हाध्यक्ष पंकज काटे यांनी सांगितलंय। सोलापूर जिल्ह्यातील तसेच सांगोला तालुक्यातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या पंचनामा लाईव्ह न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।